नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूया उद्याच्या एक्सपायरीसाठी महत्त्वाच्या लेवल काय असू शकतो. उद्या मंथली एक्सपायरी आहे, ज्यामध्ये आपल्याला सगळेच इंडेक्सची उद्या एक्सपायरी पाहायला मिळेल. मग ती निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, मिड कॅप असेल, सेन्सेक्स तर झालेली आहे, तर फिन निफ्टी असेल, यांची एक्सपायरी आपण उद्या पाहणार आहोत. मुद्दा म्हणून मी 30 मिनिटाची जी टाईम फ्रेम आहे ना ती लावलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय दिसते पहा, ही जी महत्त्वाची ट्रेंड लाईन होती त्याच्या जवळ खूप काळ मार्केटने काम केलेलं आहे. छोटे मोठे बाउन्सही आपण तिथून पाहिले. त्यानंतर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्याच्या नंतर सुद्धा एक शार्प कॅन्डल आणि पुन्हा एक छोटीशी रेंज बनवून मार्केटने काम केलेलं आहे. त्यानंतर सोमवारी एक चांगलं गॅपडाऊन आपण ओपनिंग पाहिलं, परंतु त्या गॅपडाऊन ओपनिंग नंतर मार्केटमध्ये अशी कोणतीही मुवमेंट झालेली नाही आहे. म्हणजे सोमवार असेल आणि मंगळवार असेल, या 2 दिवसात कोणतंही कामकाज मार्केटमध्ये झालं नाही. खास करून ऑप्शन बायरला तर काहीही मिळालं नाही, ऑप्शन सेलरला थोडंफार मिळाले असतील आता, पण याच्यामुळे एक्सपायरीला एक चांगली संधी निर्माण झालेली आहे. एकतर मार्केट बेरिश आहे, ओव्हरऑल टेक्निकल असेल, फंडामेंटल आता थोडंफार याविषयी शनिवारी किंवा रविवारी आपण ना सविस्तर चर्चा करूयात की काय होतं आहे मार्केटमध्ये. म्हणजे 1996 मी टेलिग्रामला 2-3 फोटो शेअर केलेले आहेत. ते पॅनिकसाठी नाही केलेले आहे, फक्त ती माहिती असावी म्हणून की 96ला काय झालेलं होतं, सलग 5 रेड कॅन्डल मंथली बेसिसवरती बनलेल्या होत्या आणि त्यानंतर पहिल्यांदा असं होतं की सलग 5. हे मागच्या ज्यावेळेस 4 बनत होते ना, त्यावेळेसही आपण हे डिस्कशन केलं होतं. म्हणजे जानेवारीची ज्यावेळेस रेड कॅन्डल बनली त्यावेळेसही डिस्कशन केलेलं होतं की 4 बनण्यासाठी किती काळ घेतलेला होता आणि ते कशा पद्धतीने. पॅनिकची आवश्यकता नाही आहे. किती पर्सेंट झाले, 12-13% फॉल आपण निफ्टीमध्ये पाहतोय. त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो, इथे आपला काय अप्रोच असला पाहिजे, हे सगळं आपण तिथे चर्चा करू. बरं, आजच एक व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केला आहे, तुम्ही जाऊन पहा. जानेवारीमध्ये जसं नवीन वर्ष सुरू झालं ना, तर एप्रिलपर्यंत काय असू शकतं याविषयी त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. आणि तिथे मी सांगितलं होतं की तिथे डाऊनफॉल नक्कीच येईल, मार्केट डाऊन जाईल, परंतु तिथे पुट बाय करण्यापेक्षा कॉल सेल करणं ही चांगली स्ट्रॅटेजी असू शकते आणि ते वर्कआउट होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता आपला अप्रोच फक्त उद्यासाठी चर्चा करूया. बाकी खूप गोष्टी आहेत की हा फॉल होतोय, मग गेल्या 5 महिन्यात असं काय खराब झालं आहे की मार्केटमध्ये एवढा मोठा फॉल येताना पाहायला मिळाला आहे. निफ्टी तरी 10-12% दिसते, बाकीचं जर तुम्ही पाहिलं स्मॉल कॅप, मिड कॅप, तर काय परिस्थिती झाली नाही. तर एवढं काय बदललं आहे किंवा त्याच्या अगोदर एवढं काय चांगलं होतं की 4 वर्षामध्ये आपलं मार्केट ट्रिपल झालेलं होतं. म्हणजे कोविडमध्ये अगदी सेन्सेक्स असेल किंवा निफ्टी असेल जवळजवळ ट्रिपल झालेले आहेत. मग ते एवढं काय चांगलं होतं आणि आता एवढं काय बदललं आहे हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. मग ट्रम्प वगैरे त्यावरती एक सविस्तर आपण शनिवार किंवा रविवारच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. पण तुम्हाला काय वाटते की हा जो काही बदल आहे, म्हणजे 2020 नंतर 2024पर्यंत, म्हणजे 24च्या दिवाळीपर्यंत आणि तिथून पुढचा हा जो बदल आहे याच्यामध्ये काय आहे की त्यावेळेस नक्की काय चांगलं होतं आणि त्याच्यानंतर काय बिघडलं आहे गेल्या 4-5 दिवसांमध्ये किंवा 4-5 महिन्यांमध्ये की मार्केट एवढा फॉल होतं. तुम्ही कमेंटमध्ये हे नक्की कळवा. मग त्यावरती तुमच्या कमेंटमध्ये जे काही प्रश्न असतील किंवा ज्या काही शंका असतील, काही मतं असतील ना, त्यावरती सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूयात. आता उद्याच्या एक्सपायरीबद्दल बोलूयात. खास करून पहा, ही जी रेंज आहे ना ही खूप महत्त्वाची असणार आहे 2 दिवसाची. म्हणजे या रेंजने आपल्याला काय केलेलं आहे, 2 लेवल प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याच महत्त्वाच्या आहेत. इतर कोणतीही चर्चा आपण एक्सपायरीसाठी करायची काहीही गरज नाही, फक्त या 2 लेवल मेन्शन करा. काय लेवल आहे वरती, तर वरती आहे 22,620, 640. 40ही का घेतलं आहे, हा एक वीक आहे म्हणून. खरं तर 620च पकडून चाला तुम्ही. 620, 640 ही जी लेवल आहे. आणि डाऊन साईड कोणती आहे, तर 22,520. म्हणजे हा जो 100 पॉईंटचा झोन आहे ना, तो नो ट्रेड आहे. सरळ सरळ तो कसा आहे, नो ट्रेड झोन आहे आणि अगदी याच्यामध्येच बंद आहोत. जरी इथे तुम्हाला 530 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे त्याच्या थोडंफार वरती आलेलं आहे. म्हणजे अगदी मधोमध आपण बंद आहोत. मग आता आपल्याला उद्यासाठी अगदी क्लिअर स्ट्रॅटेजी काय आहे, जर याच्या खाली स्लिप होतो ना आपण, तर एक चांगला मोठा फॉल 150 ते 200 पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. एक्सपायरी आहे आणि तो नक्कीच आपल्याला येताना पाहायला मिळेल. म्हणजे 150-200 पॉईंट खरं तर निफ्टीसाठी खूप मोठे नाही आहेत सध्याला, पण तरीही, आणि एक्सपायरी असल्यामुळे एक चांगली मोठी मुवमेंट ऑप्शन प्रीमियममध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे अगदी 10 ते 15ला घेतलेलं ऑप्शन तुम्हाला कमीत कमी 50-75 होताना पाहायला मिळणार आहे. पण कधी, ज्यावेळेस तुम्ही पूर्ण वेळ वाट पाहणार आहात, इथे काहीतरी फॉर्मेशन बनेल आणि त्यानंतर जर ब्रेकडाऊन आला किंवा इथे काहीतरी फॉर्मेशन बनेल आणि त्यानंतर जर ब्रेकआउट आला तरच, किंवा पहिलीच कॅन्डल सपोज या पद्धतीने ही लेवल तुम्ही मार्क करून ठेवलेली आहे. 5 मिनिटावरतीच जाऊयात म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. आता लेवल तर क्लिअर आहे. या पद्धतीने जर इथे 620 ही जी लेवल आहे, 620-640, 2 पद्धतीने होऊ शकतं. एक मार्केट फ्लॅट ओपन किंवा थोडंफार गॅप ओपन इथे येऊन सस्टेन करेल आणि एक नवीन ब्रेकआउट क्रिएट करेल, तर एक चांगली मोठी मुवमेंट, म्हणजे हा जो काही गॅप बनलेला आहे आणि तो गॅप तुम्हाला कमीत कमी 750पर्यंत घेऊन जाईल. हे लक्षात ठेवा, 750पर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. म्हणजे 120-130 पॉईंट तर कुठे गेलेले नाही आहे, तो त्याच्याही वरती तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. 780 आहे किंवा 820 आहे इथपर्यंत. पण आपण जे मिनिमम टार्गेट आहे ते घेऊन चालूयात 720चं.
त्या टार्गेटपर्यंत आपण जाऊ शकतो आणि मग शॉर्ट कव्हरिंग ट्रिगर होणार आहे हे लक्षात घ्या. हे जे 120-130 पॉईंटच्या नंतरची जी मुवमेंट मी एक्सपेक्ट करतो ना ती कशाची असणार आहे, शॉर्ट कव्हरिंगची, आणि ते नक्कीच ट्रिगर होईल. दोन्ही बाजूला तुम्ही त्या पद्धतीने विचार करू शकता की शॉर्ट कव्हरिंग ट्रिगर झाल्याच्या नंतर जे काही शॉर्ट आहेत ते कव्हर होताना तुम्हाला पाहायला मिळतील. मी ऑप्शन चेंजही वाटलंच तर उद्या आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करून देईल की काय परिस्थिती आहे. मग इथे या पद्धतीने एक ट्रेड असेल किंवा डायरेक्टच गॅपअप होईल किंवा पहिलीच कॅन्डल याच्यावरती जाईल किंवा कोणती एक मोठी कॅन्डल बनेल ब्रेकआउट न करता, म्हणजे रँडम कॅन्डलवरती जाते, तर इथे नवीन ब्रेकआउट कोणता तरी बनेल ना त्यावेळेस तुम्हाला ट्रेड प्लॅन करता येईल हे लक्षात घ्या. आणि मग टार्गेट सेम असेल. आता याच्यानंतर याच्या फेल्युअरचे चान्सेस किती आहेत, जर मार्केट इथे सस्टेन करते, ब्रेकआउट न येता जर ब्रेकडाऊन आलं ना तर मग याच्यामध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. हा जो नो ट्रेडिंग झोन आहे ना तो याच्यामध्ये पुन्हा ऐका वाटलं तर कन्फ्युजन होत असेल तर, जर ब्रेकआउट न येता इथे ब्रेकआउट हा फेल होताना पाहायला मिळाला, म्हणजे पुन्हा 620च्या आतमध्ये मार्केट येते, 620-600च्या आतमध्ये मार्केट जर पुन्हा स्लिप होतं तर ॲटलिस्ट 520 टेस्ट करायला येईल. आणि हे 80 पॉईंट पकडून चला फक्त, ह्या 80 पॉईंटमध्ये सुद्धा तुम्हाला एक चांगले रिटर्न ऑप्शनमध्ये मिळतील. मग त्या पद्धतीने तुम्ही स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करा. हे झालं इथे. आता डाऊन साईडला कशा पद्धतीने प्लॅन करू शकता, जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आणि खाली जाताना इथे थोडा वेळ सस्टेन करून ब्रेकडाऊन येतो आहे, डेफिनेटली इथून सुद्धा 150 पॉईंटचा फॉल तुम्ही पकडून चालू शकता. 500पासून 150 पॉईंट म्हणजे 350, 360 हे जी लेवल आहे ती तुम्हाला पाहायला मिळू शकते. अगदी फायनल तुम्हाला 280, 22,280 आहे ही लेवलसुद्धा पाहायला मिळणार आहे. पण याचा विचार न करता फक्त 360 आणि 420 या दोन लेवलचाच विचार केला तरीही 500 ब्रेक होताना 420 म्हणजे जवळजवळ 520पासून विचार केला तर 100 पॉईंट आहे. वरचे 20 पॉईंट सोडून द्या, 80 पॉईंट इथे मिळतील आणि त्याच्यानंतर हे 60 पॉईंट, एवढे पॉईंट म्हणजे 150 पॉईंटच्या आसपास तुम्हाला पॉईंट मिळू शकतात. फक्त स्टॉप लॉस ट्रेल करा. जे स्ट्राईक प्राईस तुम्हाला योग्य वाटते ती स्ट्राईक प्राईस तुम्ही प्लॅन करू शकता. इथे सुद्धा हाच फॉर्म्युला, इथे न होता जर डायरेक्ट ब्रेकडाऊन होते, गॅपडाऊन असेल किंवा काय होत असेल तर इथे एखादा नवीन ब्रेकडाऊन येऊ द्या त्यानंतर, किंवा पुन्हा इथे रिटेस्टिंग लेवल एखादा डबल टॉप वगैरे फॉर्मेशन बनत असेल तर बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता. हा सुद्धा फेल होण्याचे चान्सेस आहेत. जर मार्केट डायरेक्ट खाली जाऊन इथे न थांबता वरती येते ना तर मग पुन्हा या 60-70 पॉईंटसाठी प्लॅन करू शकता. मध्येच ओपन होतं आहे, कुठेही ब्रेक न करता जर याच्यामध्ये फिरत राहतं ट्रेड प्लॅन करू नका. नो ट्रेड असेल मग तो सेलरचा दिवस आहे किंवा तेवढा जो पर्टिक्युलर काळ असेल तो सेलरचा असेल, त्याच्यामध्ये ट्रॅप व्हायचं नाही आहे. खास करून बायरने हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बाकी काय असेल तर मी टेलिग्राम चॅनलला नक्की अपडेट करेल. आणि हाच फॉर्म्युला बाकी सगळ्या इंडेक्ससाठी आपण यूज करायचा आहे. आपण बाकीचे इंडेक्स आता मी चर्चा करणार नाही आहे, फक्त बँक निफ्टी पाहूयात की कशा पद्धतीने काम करू शकते उद्यासाठी. बँक निफ्टीसुद्धा तीच परिस्थिती आहे, काही वेगळं नाही आहे बँक निफ्टीमध्ये. फक्त काय झालं, बँक निफ्टीचा एक तर गॅप छोटा आहे आणि कालचा हायसुद्धा चांगला लागलेला आहे. मग इथे कशा पद्धतीने प्लॅन करू शकता, इथे अगदी क्लिअर लेवल असणार आहे 48,830. ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. याच्यावरती तुम्ही निघता एक चांगलं शॉर्ट कव्हरिंग ट्रिगर होण्याची शक्यता आहे. पहिलं टार्गेट अगदी छोटंसं ठेवूयात आपण इथून 150 पॉईंट, ते असू शकतं तुमचं 49,000. मी राऊंड फिगर सांगतोय. लाईव्ह मार्केट्समध्ये तुम्ही थोडंफार प्लस मायनस करू शकता. जर 49,040 ही लेवल ब्रेक झाली आणि त्याच्यावरती कोणतीही 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली, लक्षात घ्या 49,030, 49,040 ही लेवल ब्रेक होती, त्याच्यावरती कोणतीही 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डल बंद होती तर एक शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतो. तिथून तुम्हाला 200 ते 250 पॉईंटसुद्धा मिळतील हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे 200 पॉईंट आहेत ना ते 60-60 पॉईंटमध्ये डिवाईड करा किंवा 100-100 पॉईंटमध्ये डिवाईड करा किंवा 50-50चे 4 वेळा तुम्ही डिवाईड करू शकता. ज्या पद्धतीने तुमचं रिस्क ॲपिटाईट आहे तुम्ही त्या पद्धतीने ते तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत जाऊ शकता. मग हे अपसाईडला इथे ट्रेड प्लॅन असणार आहे तुमचा 48,800 आणि डाऊन साईड 48,400 आहे, मोठी लेवल आहे. पण अगदी थोडंफार ॲग्रेसिव्ह ट्रेड प्लॅन करायचं असेल ना तर तुम्ही इथे ट्रेड प्लॅन करू शकता. ती लेवल आहे 48,530. ही लेवल जर ब्रेक होती ना तर तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. म्हणजे इथे सुद्धा जवळजवळ 200 ते 250 पॉईंट हे जे आहे ना तो नो ट्रेड आहे. आणि जे लॉजिक तिथे सांगितले तेच लॉजिक इथे सुद्धा तुम्ही वापरायचं आहे. ब्रेकआउट ब्रेकडाऊन प्युअर होऊ द्यात, प्रॉपरली होऊ द्यात आणि त्यानंतरच ट्रेड प्लॅन करा. इथे 48,400 ब्रेक झाल्याच्यानंतर एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. पहिलं टार्गेट हे 48,250 असणार आहे, त्यानंतर 48,100 असेल, त्यानंतर 47,960 आणि फायनली 47,800पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पाहू शकतो. अगदी 47,800साठी ट्रेड प्लॅन करण्याची लगेच आवश्यकता नाही आहे. पण एक एक लेवल जर ब्रेक होत जाते तर तुम्हाला माहिती की ऑप्शन चेंजची तुम्हाला मंथली एक्सपायरीला पाहायला मिळू शकते. तर त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. एक इंटरेस्टिंग इंडेक्स आहे त्यामध्ये खूप चांगली मुवमेंट गेल्या काही दिवसापासून होती आहे, तो आहे मिड कॅप. आणि मिड कॅपमध्ये खूप चांगली संधी मिळू शकते. ही लेवल मार्क करून ठेवा, ती आहे 11,030ची. आत्ता जरी तुम्हाला इथे दिसत असलं तरी अगदी सेफ ट्रेडर असाल तर 11,000 ही लेवल मार्क करून ठेवा. जर ती लेवल ब्रेक होती ना तर तुम्हाला उद्याच 10,800सुद्धा पाहायला मिळू शकतात. मग या पद्धतीने तुम्ही इथे प्लॅन करू शकता. अपसाईड थोडी रिस्की आहे मिड कॅपमध्ये. बाकीचे इंडेक्स जात आहेत तर इथे सुद्धा एक मुवमेंट येऊ शकतं, ते थोडं रिस्की आहे. ॲटलिस्ट मग तुम्हाला 11,080 ही जी लेवल आहे
11,080 11,100 ही लेवल ब्रेक होते त्याच्यावरती सस्टेन करताय तर इथे सुद्धा तुम्हाला 70 ते 80 पॉईंट किंवा अगदी चांगल्या केसमध्ये 150 पॉईंटपर्यंत मुवमेंट पाहायला मिळू शकते आणि लॉट साईज मोठी आहे 120ची लॉट साईज आहे त्याच्यामुळे इथे ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील फक्त ही लेवल मार्क करून ठेवा जर 11,000 ब्रेक होती ना तर एक डाऊन साईडचा चांगला ट्रेड मिड कॅपमध्ये प्लॅन होऊ शकतो त्याबरोबर जर ही माहिती आवडली असेल आणि विशेष जो प्रश्न मी सुरुवातीला विचारला ना त्याबद्दल कमेंट करायला नक्की विसरू नका मग त्यावरती आपण शनिवारी किंवा रविवारी एक डिटेल व्हिडिओ बनवूयात की काय होते मार्केटमध्ये नक्की किंवा बेअर मार्केट आहे सुरुवात होती आहे की बिअर मार्केटमध्येच आहोत किंवा अजून बिअर मार्केट येण्यासाठी वेळ आहे यावरती सुद्धा आपण डिस्कशन करूयात बाकी काही तुमचे सजेशन्स असतील तर ते सुद्धा करू शकता त्याबरोबर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग